हा जो 9वा समास आहे तो विरक्त लक्षणाचा समास आहे. म्हणजे विरक्त पुरुषांनी कसं असावं, महंतांनी कसं असावं, त्या बाबतीमध्ये आपल्याला फार रस घेऊन वाचण्यासारखं काही नाही आहे, कारण आपण अगदी प्रापंचिक आहोत. पण ज्याला विरक्तपणाने समाजामध्ये कार्य करायचं आहे, उलट म्हणू की ज्याला समाजात कार्य करायचं आहे त्यांनी विरक्तपणेच करावं. किंबहुना समाजकार्य करण्याकरता, समाज प्रबोधन करण्याकरता माणूस विरक्त असलाच पाहिजे. परमार्थाचं अधिष्ठान ठेवून जर कार्य करत असेल तर परमार्थ हा विषय काही पैशाचा नाही. त्यामुळे ह्या परमार्थात पैसा, परमार्थात स्वार्थ, परमार्थात सत्ता, परमार्थात कीर्ती हे काही बसत नाही. आणि त्यामुळे असा आदर्श जर जीवनाचा नसेल तर परमार्थ मार्गावरती मनुष्य कार्य करू शकत नाही. त्यामुळे समर्थांना जी माणसं उभी करायची होती आणि संबंध भारतभरामध्ये जे प्रबोधनाचं कार्य करायचं होतं, त्यांनी त्यांचं क्षेत्र निवडलं पुढे महाराष्ट्र. त्यातही कृष्णेचं खोर हा भाग खरा त्यांचा कार्यक्षेत्राचा. पण विचारच केला आपण तर सगळ्या भारतभरात कशा प्रकारे संघटन व्हावं, कशा प्रकारे समुदाय एकत्र यावा. कारण आपण जर पाहिलं तर तंजावरपर्यंत आणि आता तर पाहिलं तर तिकडे आंध्रमध्ये अनेक ठिकाणी, मला परवाच एक गृहस्थ भेटले पुण्यामध्ये, मूळचे राहणारे हैदराबादचे. तर ते म्हणाले मी आता समर्थांच्या सगळे शिष्य आणि त्यांचा कुठे कुठे पत्ता लागतो तेच संशोधनाचं काम आता माझ्या रिटायरमेंट नंतर करतोय. तर मला आश्चर्य वाटतं की सर्व भारतभरातून मला त्यांचे पत्ते आणि वाङ्मय मिळाले. आता मोठं काम आहे त्यांनी घेतलेलं. सध्या ते पुण्यातच आहेत आणि ते इथूनच लांब लांब जाऊन काम करतात. पण आंध्र, कर्नाटक, इकडे मी आपल्याला म्हटलं तसं तंजावर, मध्य प्रदेश, खाली उत्तर प्रदेश, कलकत्त्यापर्यंत काही लोक अजूनही समर्थ संप्रदाय तिथे सांभाळू नये. आणि त्यामुळे जर संघटनाचा विचार केला तर समर्थांनी हा जो त्यांचा महंत आहे तो विरक्त म्हणजे ब्रह्मचारीच असावा का? असंही काही नाहीये. कारण त्यांनी त्यात असं म्हटलेलं आहे की या ठिकाणी त्यांनी सांगितलंय, त्यांनी प्रपंच कसा करावा, एक मिनिट, दृढ निश्चय धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्ग मार्गे 21वी ओळी आहे. म्हणजे त्यांना विरक्त जो अपेक्षित आहे तो काही सगळ्या ब्रह्मचारीच अपेक्षित आहे असं नाही. गृहस्थाश्रमी सुद्धा विरक्त म्हणा किंवा गृहस्थाश्रमी सुद्धा त्यांना जे अपेक्षित आहे ते अधिकाधिक निस्पृह अपेक्षित आहे. आणि त्यामुळे निस्पृहता हा त्याच्या मागचा विषय आहे. आणि म्हणून ते म्हणतात एक तर आचरण पाहिजे. सगळ्याच परमार्थ मार्गाला आचरणाशिवाय बोलण्याला काही अर्थ नाही. जो आचरण शून्य आहे आणि पुष्कळ बडबड करतो त्याचं बोलणं अगदी निरर्थक आहे. आणि त्यामुळे सामान्यतः प्रवचनकाराला लोक विचारतात काय हो तुमची साधना का? कारण लोकांना असं वाटतं ज्या अर्थी हा प्रवचन करतो आहे त्या अर्थी ह्याचं काहीतरी साधन मार्गावरती अधिकार असला पाहिजे. वास्तविक तो असला पाहिजे, हे खरं आहे की त्याच्याकडनं काही ना काही साधन झालंच पाहिजे, त्यांनी साधन केलंच पाहिजे. ही नुसती अपेक्षा नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळे समर्थांनी त्याही बाबतीत सांगितलं आहे की त्यांनी फार दक्ष असावं, त्यांनी व्यवहारामध्येही सावध असावं आणि आपले सगळे व्यवहार विरक्ते असावे परमदक्ष, विरक्ते असावे अंतरसाक्ष, विरक्ते ओढावा काही पक्ष परमार्थाचा. परमार्थ मार्गावरतीच राहणं आणि परमार्थावरतीच अधिष्ठित असं जीवन जगणं हे खरं म्हणजे या विरक्तांनी करावं. म्हणजे या मार्गात समाज प्रबोधन करणाऱ्यांनी करावं. हा सगळा जो विषय आहे तो समाज प्रबोधका करताय. आणि म्हणून आपण त्यातलं फार खोलामध्ये जाऊन बघायला पाहिजे असं नाही आहे. आपण वाचाल स्वतंत्रपणे तरी सुद्धा आपल्याला काही म्हणजे कुतूहल म्हणून जरी पाहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही. आपण सरळ पुढे जाऊ. यात आपल्याला रस काय माहितीये का की रोजच्या व्यवहारामध्ये जे आपण दासबोध वाचायला का घेतो किंवा आता आपण दासबोध बघतोय त्याच्यामागे आपण काय सूत्र ठेवली आहेत? आपण 2 सूत्र ठेवली. एक सूत्र आमच्या वैयक्तिक पातळीवरती आम्ही कुठे सुधारलं पाहिजे
ही समर्थांची अपेक्षा आहे किंवा समर्थांनी आम्हाला याकरता काय मार्गदर्शन केलंय हा एक भाग. आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक ग्रंथांमध्ये अनेक विषयांवर चर्चा आम्हाला बघायला मिळेल, पण दासबोधासारखा मूलभूत परमार्थातली तत्व समजावून सांगणारा दुसरा ग्रंथ मिळणार नाही. तिथे आपल्याला अधिभौतिक ताप, आध्यात्मिक ताप, अधिदैविक ताप पुष्कळ त्याचे उल्लेख येतील. पण नेमका अधिदैविक ताप म्हणजे काय, नेमका अधिभौतिक ताप म्हणजे काय, नेमका आध्यात्मिक ताप म्हणजे काय, जसं आता आपण पहिल्यांदा बघितलं की साधन मार्गावरती माणसांनी सदाचारी असावं. पण समर्थ म्हणतात सदाचारी असावं म्हणजे कोणता दुराचार टाळावा. जो दुराचार टाळायचा आहे त्याकरता कोणत्या दुर्गुणांचा त्याग करावा इतकं मुळात जाऊन कोणी सांगत नाही. आणि गंमत अशी आहे की त्यांनी मुळात जाऊन सोपं करून आणि नेमकेपणाने सांगितलं आहे. ते सोपेपणाने सांगितलंय त्यामुळे लोकांना वाटतं दासबोध काय वाचायचं आहे, दासबोधात काय आहे. लोकांना असं वाटतं काय आहे ते ज्ञानेश्वरीतच आहे. पण ती ज्ञानेश्वरी समजून घ्यायची असेल तर दासबोधाचं वाचन ज्याचं पक्का आहे, ज्याला दासबोध पक्का कळलाय त्याला ज्ञानेश्वरीतली सूत्र समजतील. आणि त्यामुळे सामान्यतः निदान आम्हाला तरी असं सांगितलं की वाचायचं असेल तर दोन्ही बरोबर वाचा, ज्ञानेश्वरी आणि दासबोध. आणि कायम दोन्ही वाचलं पाहिजे, कारण ते वाचल्याने हे कळतं आणि हे वाचल्याने ते कळतं. आणि त्यामुळे दासबोधाचा जो लाभ आहे ते कोणतंही सोपं आपल्याला विशेष आकर्षणाचं वाटत नाही. कुठलंही अवघड आपल्या आकर्षणाचं असतं की बाबा हे फार अमृतानुभव आहे म्हणजे ऐकला पाहिजे. पण त्या अमृतानुभवातलं बारीक बारीक जे सूत्र आहे त्याचं जेव्हा आम्हाला आकलन होईल तेव्हा त्या अमृतानुभवाचा आम्हाला काहीतरी लाभ होईल. पण असं हे सांगणाऱ्याला तरी काय अमृतानुभव करणार, आणि श्रवण करणारा सुद्धा किती तो श्रवण करू शकणार, हा त्याच्यामध्ये पुन्हा प्रश्न आहेच आहे. आणि म्हणून इथे दासबोधामध्ये जे विषय मांडले आपण जे आत्ता बोलतो आहोत त्याप्रमाणे की आपण एकच सूत्र ठेवलंय की एवढा भर ह्या दोन समासावर देण्याचं, दशकांवर देण्याचं काय कारण, मूर्ख लक्षण झालं, पुन्हा पढत मूर्ख का. ही सगळी लक्षणं सगळेजण म्हणतात आपल्या बाजूनी, सगळे कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार दासबोधावर बोलताना की त्यातली मूर्ख लक्षणं किंवा त्यातली पढत मूर्ख लक्षणं किंवा त्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणून पहिल्यांदा सांगितलेल्या आहेत मनुष्याच्या जीवनातल्या, नरदेहाचं महात्म्य आहे, अशा अनेक गोष्टी आहेत की आपण साधन मार्गाला कसं लागावं त्याबद्दलचे आत्तापर्यंत पाहिलेले समास आहेत. या सगळ्यामध्ये आपल्या जर लक्षात आलं तर एक गोष्ट अगदी विशेष रूपाने आहे. मी आपल्याला म्हटलं तसं की प्रत्येक जण म्हणतो की ही सगळी लक्षणं कुठेतरी आमची आहेत, हे असं कुठे ना कुठेतरी आमच्या स्वभावात आहे. त्याला नेमका ज्याला आपण सायकोलॉजी म्हणतो ना, मानसशास्त्र, समर्थांनी ते मानसशास्त्र फार उलगडून सांगितलं. म्हणजे असं आहे की हे खरंच मुळात इंग्रजीत असतं तर त्या लोकांनी डोक्यावर घेऊन ते नाचले असते की माणसाच्या मनाचा, माणसाच्या दुखण्याचा, माणसाच्या निरीक्षणाचा हा इतका उत्तम नमुना आहे की याच्यावरून एवढं जरी आम्हाला कळलं की माणसाने सावध कसं राहावं, सावध राहून निरीक्षण कसं करा. आता तुम्हाला साधी गोष्ट सांगते, हे दासबोध इतका वाचतो, सावधता नाही म्हणजे किती नाही. आमचं मीटिंग मी 4:10 संपवली. मी म्हटलं मी 4:10 झाले आता मी जाते, कारण पोहोचून एक 5 मिनिटं तरी हातामध्ये राहू दे. आता मी इकडे आले, मी त्यांना सकाळी आज फोन करून सांगितलं होतं की मला मृच्छकटिकचं एक काहीतरी इंग्रजी नाही तर काय काय भाषेतलं भाषांतर, एखादं भाषांतर द्या. तर त्यांनी पुस्तक काढून ठेवलं होतं. ते 4:15 झाले तिथे. ते म्हणले ह्या आल्या कशा नाही, म्हणून ते बिचारे आमच्या लायब्ररीयन भागाकडचे धावत तिथे गेटपाशी आले. म्हणले ह्या बाई इथं मीटिंगमध्ये दिसत गेल्या की काय. मी निघतच होते तर ते म्हणले अहो बाई तुम्ही कमाल केली, ते पुस्तक नाही घेतलं, मी तुमच्या नावावर इश्यू करून ठेवलंय. आता ज्या माणसाला आपल्याला वाचायचं आहे त्या गोष्टीचं सुद्धा इथं आलो आहे, आपण पुस्तक घेऊन जायचं आहे याचं भान राहत नाही. त्यांनी स्वतःला किती सुधारलं पाहिजे ते त्यालाच कळायला लागतं की अरे बाबा आपल्याला काही लक्षात राहत नाही, आपण काय करतो, आपण काय करत नाही, आपल्या प्रायोरिटीज काय आहे. आता इथे आल्यानंतर आपली नेमकी 1, 2, 3, 4 कोणती कामं करायला पाहिजेत. म्हणजे त्यांना मी तेच म्हटलं की तुम्हा लोकांना आता मी तर 60 वर्षाची, म्हणजे आता काही मला कुठली
पद किंवा काही नाहीये. पण म्हटलं तुम्हाला आता असं वाटत असेल ना ही बाई म्हणजे ऍबसेंट माइंडेड प्रोफेसरची आपण पुढची अवस्था आहे. तर 4-4 वेळा फोन करून मला सांगते, 4-4 वेळा हे पुस्तक नको ते द्या, ते नको ते द्या सांगते. पुढे ते घेऊन जायचं. पण लक्षात समर्थांना हे काही मान्य नाही, अजिबात मान्य नाही. समर्थ म्हणतात तुम्ही सावध म्हणजे सावधच राहिले. समोरचा माणूस पाहिल्याबरोबर जसं ते आपण IASच्या परीक्षांचे प्रश्न म्हणतो ना की आल्यावर ते प्रश्न विचारतात, आपल्याला त्याचं कुतूहल असतं खूप की तुम्ही चढला त्या जिन्याच्या पायऱ्या किती होत्या, आला तिथल्या त्या भिंतीचा रंग काय होता, त्या दरवाज्याचं प्रकार काय होता, म्हणजे लाकडाचा होता का विनियरचा का प्लायचा, काय म्हणजे त्याचं काय वरती त्याच्यावरती हे होतं किंवा विनियर लावलेलं होतं का रंग लावलेला होता का कसा होता, त्याला प्लाय वापरला होता का तो मूळचा लाकडाचाच होता, डिझाईन होतं का प्लेन होता. कोणाचं लक्ष जात आहे असं माणूस म्हणतो की नाही आमचं काही त्याच्याकडे लक्ष नसतं. लक्ष नसतं तसं असलंच पाहिजे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळलीच पाहिजे. माणूस पाहिल्याबरोबर त्याचा चेहरा कसा आहे, त्याचे कपडे कोणते आहेत, तो कसा उभा राहतो, त्याच्या चपला काय इथपासून कळलं पाहिजे. एका नजरेत तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. हे जे सूक्ष्म निरीक्षण आहे, ह्या निरीक्षणाची आवश्यकता आहे का, तर समर्थ म्हणतात निरीक्षणाची आवश्यकता नाहीये. कारण त्यांनी काय करायचं आहे की त्या माणसाच्या बद्दल काही कोणाला लेख लिहायचा नाही आहे किंवा अशी सगळी माणसं मनामध्ये साठवून ठेवायची असंही नाही आहे. पण एक गोष्ट जी आहे त्यातनं निर्माण होते की ज्या क्षणी ज्या गोष्टीच्या समोर आम्ही आहोत किंवा आमच्या डोळ्यासमोर जी वस्तू आहे त्या वस्तूकडे पूर्ण एकाग्रतेने पाहून त्याचं पूर्ण स्मरण ठेवणं. कारण आता कसं होतं की किती ते साधे प्रश्न त्या टीव्हीवरती त्या सिरियलच्या शेवटी विचारतात, पण लोक म्हणतात की त्या प्रश्नामुळे त्याला बघितलंच नव्हतं, म्हणजे उद्या सकाळी पुन्हा एकदा बघा, पुन्हा दुपारी एकदा बघा. त्याचं कारण असं की ती सिरियल बघताना सुद्धा पूर्ण एकाग्रता नसते, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नसतं. समर्थांचं म्हणणं असं आहे की परमार्थ मार्गातलं जी एकाग्रता आहे, जे कॉन्सन्ट्रेशन आहे, ते येण्याकरता तुमचं व्यवहारात कॉन्सन्ट्रेशन असावं लागतं. म्हणजे घरात आल्यानंतर आपण ती वस्तू कुठे ठेवली आपलीच आहे, पुन्हा 10 मिनिटांनी ती घेऊन बाहेर जायचंय तर आपल्या लक्षात राहत नाही. माझ्या बाबतीत तर मी सोडवणूक करून घेतली की चष्मा काढून ठेवला आणि जवळचा दुसरा चष्मा लावला की मला हा पहिला चष्मा सापडत नाही, कुठे ठेवलाय. तर आता कसं आहे बघा, आपला चष्मा कुठे ठेवला हे लक्षात राहत नाही, हा दोष मनुष्य स्वीकारत नाही. मी असं म्हणते काय होतं आता बघा, हा चष्मा लावला की लांबचं दिसत नाही, म्हणजे आता तो चष्मा कुठे ठेवलाय मला दिसत नाही, म्हणजे कोणीतरी शोधून द्या. कोणीतरी शोधून द्यावा का लागतो. तुमचा चष्मा तुम्ही काढून ठेवला, तो कुठे ठेवला, तो खुणेने ठेवलाय, तो आता हा काढायचा की तो घालायचा म्हणजे तो लक्षातच पाहिजे. पण हे जे आहे तो दुसरा माणूस लक्षात ठेवतो. ती माझी कामाची मुलगी म्हणते बहिणी तुम्ही तो तिथं ठेवला होता, मी ते तिचा तर पळत पळत मला आठवून देते. पण हे सगळं जे आहे ना, हे सगळं ह्या परमार्थाला उपयोगी येत नाही. त्याचं कारण असं आहे की कोणत्याही विषयाकडे एकाग्र होऊन एका वृत्तीने पाहण्याची सवय असावी लागते. आम्ही म्हणजे 2 भाग आहेत बरं का त्याचे, आपण त्याची पण गल्लत करू नये. म्हणजे एक विचार एका वेळी डोक्यात असावा, तो पक्का असावा, तो चांगला लक्षात राहावा, ही एक बाजू झाली. त्याच्यापेक्षा अधिक विकसित बाजू कोणती आहे, माणसाने अष्टावधानी असावं की एका वेळी अनेक गोष्टींचं अवधान त्याला बरोबर असलं पाहिजे. म्हणजे गडबड होता कामा नये. आमचं काय होतं म्हणजे माझ्यासारख्यांचं की अष्टावधानं असतात की नाही, अवधानं असतात, पण अष्टावधानी आहे का नक्की नाही. कारण डोक्यात इतक्या गोष्टी असतात की त्या गोष्टींमध्ये आता ज्याला प्रायोरिटी आहे ती पुन्हा डोक्यात राहत नाही की नाही. म्हणजे डोक्यात ज्या 8 किंवा 10 गोष्टी आहेत त्या जेव्हा ज्या पुऱ्या करायच्या त्या तेव्हा पुन्हा पुऱ्या होतच नाही. म्हणजे ती अष्टावधानं नाहीये, तो सावळा गोंधळ की इतक्या सगळ्या गोष्टी नुसत्या समर्थांना हे बिलकुल मान्य नाही की प्रत्येक गोष्ट डोक्यामध्ये मेंदूमध्ये कंपार्टमेंट्सच पाहिजे आणि त्या प्रत्येक ठिकाणी ती गोष्ट बरोबर टाकता आली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा एका गोष्टीवर आम्ही एकाग्र व्हायला किंवा कॉन्सन्ट्रेट व्हायला आधी शिकलं पाहिजे. मग एका वेळी 2 गोष्टींवर, मग 3 गोष्टींवर, मग आमची बुद्धी चालली तितक्या गोष्टींवर. पण समर्थ म्हणतात की तुम्हाला 2-4 गोष्टी तरी एका वेळी करता आल्या पाहिजे. आता आम्ही करतो पण त्या करण्याचा आता आम्हाला शीण येते.
आणि हीच मानसिकता आहे. आणखीन दुसऱ्या मानसिकतेचं काही स्वरूप नाही. समर्थांचं म्हणणं असं आहे, आता आम्ही ज्याला व्यवहारामध्ये स्ट्रेस आणि स्ट्रेन म्हणून त्याच्यावरचे उपाय शोधत राहतो, समर्थ आपल्यासमोर होते काय वेड्यासारखं बोलतात, कसला स्ट्रेस आणि कसला स्ट्रेन, काम करायचंय ना तुम्हाला, कामाचं विभाजन करा, डोक्यात त्या चारही गोष्टी ठेवा, कसला ताण येतो. समर्थांच्या मते कशाचाच ताण येऊ शकत नाही. ताण बीड भांडणच नसते. एका वेळी एक काम करा, काम करून बाजूला टाका, दुसरं काम घ्या, दुसरं काम करून बाजूला टाका, तिसरं घ्या, तिसरं घेऊन बाजूला टाका, आणि डोक्यामध्ये त्यांचे गोंधळ करत ठेवू नका. आणि आमचं काय होतं, नुसतेच डोक्यात गोंधळ होत अरे आता हे पण करायचं रे, ते पण करायचं रे, ते पण करायचंय, आणि आम्ही कावून जातो. दुसरी डोक्यात चावचाव सुरू होते की आता हे करायचं का ते करायचं. आणि त्यामुळे इथे समर्थांनी जे सांगितलंय की माहिती पुष्कळ आहे, काय करावं हे खूप माहिती आहे, पण तरी सुद्धा आम्हाला त्या प्रकाराने जेव्हा वागता येत नाही तेव्हा समर्थ म्हणतात तुम्ही अष्टावधानी कसले होता, एक तरी अवधान सांगा, एका ठिकाणी तरी आधी एकाग्र व्हा. ती एकाग्रता तुम्हाला साधली की तुम्हाला अनेक गोष्टी साधू शकतात. जसं आम्हाला स्वयंपाक करताना हे सगळे जे काही गोंधळ असतील ते कुठेही असू देत, पण इतक्या वर्षांच्या सरावाने आम्ही स्वयंपाकात कधीच गोंधळ करत नाही. त्याचं कारण आहे आमच्या डोक्यात ते बसलेलं आहे की हा पदार्थ आता करायला घेतला म्हणजे त्याचं काय काय केव्हा पडलं पाहिजे ते पडणारच. मग मीठ विसरलं का नाही, का आम्हाला सवय बघायला लागत नाही, ते काय झालं तेही बघावं लागत नाही. त्याचं कारण आहे तिथे आम्ही आमचा मेंटल सेटअप पक्का केलेला आहे की तो झालेलाच आहे आमचा. तसे समर्थ म्हणतात सगळं बरोबर करा बरं. आम्ही गॅसच्या 3 शेगड्यांवर 3 पदार्थ टाकले तरी आमचा एकही पदार्थ बिघडणार नाही किंवा कशाहीकडे दुर्लक्ष होणार नाही, काही करपणार नाही, काही जास्त उकळणार नाही, काही जास्त शिजणार नाही, सगळं योग्य होऊन पदार्थ बाजूला होते. त्याचं कारण काय, त्याचं नियोजन आमच्या डोक्यात पक्क झालेलं आहे. बाकीच्या गोष्टींचं का होत नाही, कारण रोज नवीन येणारं आव्हान पेलण्याकरता आम्ही आमच्या मेंदूला ट्रेनिंग दिली नाही. त्यामुळे त्याला जर ट्रेन केलं, त्याला जर ट्रेनिंग दिलं, त्याला जर शिकवलं तर ते सुद्धा आम्हाला सांभाळते. आम्ही गाडी चालवतो तेव्हा नाही का चालवत आपण, इतकी गर्दी असते तरी गाडी घेऊन जाताना आपल्याला कुठे त्रास होतो की तेवढ्या गर्दीतून सुद्धा आपलं वाहन आपण बरोबर सुरक्षित बाहेर काढतो. तर त्याच पद्धतीने समर्थांना इथे सांगायचं आहे की जो विषय शिकलात तो मनात पक्का मुरवून घ्या. आणि त्यांचं म्हणणं असं की त्या दिशेने पाऊल टाका, त्या दिशेने पुढे जा. आणि त्या एकाग्रतेचा आणखीन एक विशेष आहे, परमार्थात आम्ही किती उभे राहू, आमचा अधिकार किती वाढेल माहीत नाही, पण ती एकाग्रता मात्र आमचं सामर्थ्य वाढवून देते. याबद्दल वाटतं की आमचं मनोबल वाढतं, आमचं शरीर बल वाढतं, आमचं बुद्धिबल वाढतं, सगळ्या पातळीवरती आपण समर्थ राहतो. आणि जोपर्यंत आपण ह्या सगळ्याच्या मागे पूर्णपणाने तयार असतो ना, म्हणजे कशा अर्थाने की आपली बुद्धी विचलित होऊ देत नाही अशीच स्थिती असेल, आपलं मन इकडे तिकडे होत नाही अशीच स्थिती असेल, आपलं शरीर इकडे तिकडे होत नाही अशीच स्थिती असेल, तर आपल्यामध्ये एक आत्मविश्वास पण खूप मोठा असतो. म्हणजे मी आपल्याला सांगते, मी इथून उत्तरकाशीला जायची, मग त्यावेळी मी योगासनं करत असे. माझी रोज 2 तास योगासनं कधी चुकत नव्हती, माझा तासभराचा प्राणायाम कधी चुकत नव्हता. आणि मला असं नेहमी वाटायचं की हे आपण एवढं करतो म्हणून आपलं शरीर, मन, आपली फुफ्फुसं एकदम काम करतात, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. 12,000 म्हणजे फुटावर वर जा की 14,000वर जा, किंवा त्या आम्ही जेव्हा त्या खजुरांगा पास आहे ना तो याच्या पुढे लेगाच्या पुढे, तिथे सुद्धा आम्ही जवळजवळ 18,000 फुटापर्यंत त्याचं ते हायएस्ट आहे, तिथे गेलो तरी सुद्धा काही श्वासाला त्रास नाही, चालायला त्रास नाही. म्हटलं आपण प्राणायाम करतो त्याचा आपल्याला फायदा होतो. म्हणजे एकेका गोष्टीने आपलं फुफ्फुस तयार आहे त्या कामाकरता, शरीर तयार आहे, ते थकत नाही कारण आपण हे आसनं करतो. आपलं मन घाबरत नाही, कधी केवढाही बर्फ पडला किती आम्ही सापडलो, पुष्कळ अडचणीतून काही काही प्रवास झाले वगैरे वगैरे, जीवावरून झाले काय होतील ते, पण त्या सगळ्या प्रवासांमध्ये मानसिकता कधी बिघडली नाही. हे सगळं जे झालं तेव्हा असं वाटलं की आपण आपलं मनोबल, आपलं शरीरबल आणि आपलं बुद्धिबल आपण एकदम फिट ठेवलंय. आणि तेव्हा मला त्यामुळे कशाचं भय नाही वाटायचं. मी इथे सकाळी निजामुद्दीनला बसले की उत्तरकाशीला आमच्या आश्रमात जाऊन पोचल्याशिवाय ना मी पाणी प्यायची ना मी खायची. म्हणजे मला 48 तासाचा प्रवास होईपर्यंत मला काही लागायचं नाही.
आणि मला असं वाटायचं की आपलं काही अडतही नाही, इतकं आपलं शरीर हे करू शकतं, हे सगळं धरू शकतं, म्हणजे भूकही धरतं, तहानही धरतं आणि आपल्याला कशाची गरज पडत नाही. आता विचाराल तर त्याच्या मागचा अभ्यास कमी झाल्याबरोबर आता मला प्रवासाला बद्रीनारायणला येतेच का म्हटलं तरी असं वाटतं नको बाय, 2 महिने आपल्याला प्रॅक्टिस कर. नारायणाला जायला काय लागतं, कारण तिथे ना चालावं लागतं, ना चढावं लागतं, ना काही. पण हा जो आत्मविश्वास कमी होणं आहे ना, की एकदा त्या मूळ गोष्टीपासून आपण थोडे बाजूला झालो की आपल्याला वाटतं की हे साधे साधे प्रवास सुद्धा आपण करू शकू की नाही, की अवघड प्रवास आपण केले पण आता साधा प्रवास तरी करू की नाही. तसं समर्थांचं म्हणणं आहे की तुम्ही कायम आपल्या मनाला, कायम आपल्या बुद्धीला आणि कायम आपल्या शरीराला, ते म्हणतात तुम्ही सारखे सावध आणि सारखे सक्षम ठेवा. ती जी सक्षमता आहे ना तीच बळ देते माणसाला. मनाची सक्षमता, बुद्धीची सक्षमता, शरीराची, काय घाबरायचंय, कशाला भ्यायचंय, हे जे येतं एक जी बेदरकारपणा येतो ना अंतःकरण, काय भीती वाटत नाही कशाची. नाही नाही ते बारीकच आहे, हे झालं तर ते होईल का, ते झालं तर ते होईल का, ह्या ज्या गोष्टी आहेत समर्थांना यातलं काहीही मान्य नाही. शरीराला काहीतरी होतंय म्हणून घाबरतोय मान्य नाही, मन इकडे तिकडे गडबडतंय समर्थांना मान्य नाही, माणसाची बुद्धी काम करू शकत नाही समर्थांना मान्य नाही. तेव्हा केलंच पाहिजे. समर्थ हा जो त्यांचा अट्टाहास आहे ना तो त्यांच्या वाङ्मयाचा खरं म्हणजे प्राण आहे. जर दासबोध वाचला, मनाचे श्लोक वाचले, आत्माराम वाचला, तरी सगळ्या ठिकाणी जी सांगण्याची पद्धत आहे ती थोडी अशी खडखडीत आहे, थोडी अशी रुक्ष आहे, थोडी अशी सरळ सरळ आहे. आणि त्यामुळे आता हे जे पढत मूर्खाचं लक्षण आहे ते त्यांनी पुन्हा आमच्यासारख्या करता जास्त आणि आपल्यासारख्या करता थोडं थोडं, की आपल्याला माहिती सगळं आहे पण माहिती असून सुद्धा ज्या गोष्टी आपल्याकडून घडत नाही असा जो माणूस आहे तो पढत मूर्ख आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, मागा सांगितलेली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्यवाणे, आता ऐका शहाणे असोनी मूर्ख. शहाणे आहेत पण मूर्खासारखे वागतात. म्हणजे असं की आता आम्ही पुष्कळ शहाणपण वाचून आलो आणि वागण्यात जर ते शहाणपण राहिलं नाही तर काय उपयोग आहे. ते म्हणाले माहिती पुष्कळ आहे की माणसाला राग येऊ नये, माहिती पुष्कळ आहे की दुसऱ्याबरोबर व्यवहार कसा करावा, सगळ्या प्रकारची सगळी माहिती आहे. आणि हे असं 10, 15, 25 पुस्तकं वाचून तर पुष्कळ ती माहिती घटवलेली आहे, पण उपयोग काय. वागायच्या वेळी जर ती वापरता नाही आली तर ती फुकट आहे. म्हणजे ते कसं आहे, त्याला त्यांनी पढत मूर्ख म्हणून त्याचं स्वरूप सांगितलंय, श्रोती न मानावे दुःख. त्यांना माहिती आहे यातला प्रत्येकाला काही ना काहीतरी झोमणार आहे आणि त्यांची भूमिका काय आहे की दुसऱ्याचं गुण काढून त्याला कधी दुःखी व्हायला लावू नये. पण समर्थ म्हणतात मला सगळी उडी तुम्हाला सांगावी लागतात, म्हणजे माझं कामच तुमचं दोष सांगण्याचं आहे. म्हणून ते म्हणतात श्रोत्यांनी दुःख करू नये, अवगुण त्यागिता सुख प्राप्त होईल. पुन्हा सांगतात की आपल्यात ते अवगुण निघून जावेत याकरताच मी आपल्याला सांगतो. आणि ते सांगतात पुष्कळ वाचलंय, पुष्कळ काही एखादा विषय घेऊन अभ्यास केला आहे. म्हणाले अगदी ब्रह्मज्ञान म्हणजे काय तो इतका काही उत्तम सांगतो, उत्तम समजावतो, अगदी फार सोपं करतो, फार दुसऱ्याला रंगवतो, दुसऱ्या ठिकाणी आवड निर्माण करतो वगैरे वगैरे. पण तरीही ह्याच्या ठिकाणी नष्ट आशा म्हणजे दुराशा, म्हणजे नको त्या गोष्टीच्या विषयी अपेक्षा आहे. आणि दुसरं असं की अभिमान आहे, मी सांगतो तसं कोण सांगतो, अहो मी सांगितलं याला काय सांगता येत आहे, तो काय सांगणार माझ्या पुढे. म्हणाले असं ज्याला स्वतःच्या विषयी दुराभिमान आहे आणि तशीच दुराशा आहे, दुराशा म्हणजे फार अपेक्षा आहे वेगळ्या प्रकाराने, कोणत्याही प्रकाराने आपण म्हणू, पण ती धरी तो एक पढत मूर्ख. पण ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बोलतो, मग त्यातनं पैसे किती मिळतील, मग त्यातनं माझी कीर्ती किती होईल, लोक किती माझी चाहत करतील, हेच जर त्याला वाटलं तर मग ब्रह्मज्ञान सांगायला जातोच कशाला. कारण हा ब्रह्मज्ञानाचा अधिकारी आहे म्हणून सांगतो असं नाही, पण वाचलं आहे म्हणून सांगतो. तर त्यांनी सुद्धा आपले काय दोष आहेत ते दूर करावेत असं समर्थ म्हणतात. दुसरं ते म्हणाले फार धोकादायक जे आहे ते ब्रह्मज्ञान सांगायला निघतो पण मुक्त क्रिया प्रतिपादित, हे तर फार मोठ्या माणसांबद्दल सुद्धा आज आपल्याला सांगावं लागेल की रजनीशांनी स्वतःला भगवान म्हणून घेतलं. वास्तविक पाहता कसं म्हणणार भगवान त्यांना,
त्यांनी त्यांना स्वतःला भगवान म्हणून घ्यावं आणि जी काही त्यांची परदेशामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे, आपल्या देशामध्ये असलेली प्रॉपर्टी आहे, त्यांनी कथन केलेलं तत्वज्ञान आहे, त्यांनी आचरलेलं जीवन आहे आणि योगायोग म्हणा काही म्हणा, पण त्यांना खूप जवळून पाहायला मिळालं. कारण त्यांच्याकरता औषधोपचार करण्याकरता जेव्हा आपल्या जवळपासची माणसं त्यांच्याकडे जातात तेव्हा आपण त्यांच्यापर्यंत पोचतो. तशा अर्थाने पोचतो की या माणसाला काय दुखडी झाली. आता त्यांना झालेली दुखडी बघूनच कळतं की ह्या माणसाचं आयुष्याचं आचरण चालू. म्हणून मुक्त क्रिया प्रतिपादित त्यांनी सांगितलं की अशा प्रकाराने बेबंद जीवन जगावं असं ब्रह्मज्ञान सांगणारा जर प्रतिपादन करू लागला तर मग काय करायचं. आता थोर आजचे सुद्धा महंत आहेत, पण ते महंत ज्या प्रकाराने व्यवहार करतात, त्यांच्या आश्रमात जे काही प्रकार चालतात, त्यांच्या पैसे मिळवण्याचे जे काही प्रकार आहेत, हे सगळं बघितलं तर हे ब्रह्मज्ञान सांगणारे कसे. औषध आमचं घ्या, पेस्ट आमची वापरा, दाताला दात धवन म्हणजे तुम्ही काय वापरायचं असेल, लिंबाची काडी असो किंवा बाबेची काडी असो, काय तुम्ही जे घेऊन दात घासत असाल ते सगळं आमच्या जवळचं घ्या, साबण आमचा, उदबत्ती आमची. अरे काय हा ब्रह्मज्ञान सांगतो का वाणी साबणाचं दुकान काढून विकायला बसतो. म्हणजे हे काय चाललेलं आहे. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलेलं आहे की ही जी मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेद. आज तर सगळं जे पेव फुटलेलं ते हेच आहे की भगवंताची भक्ती करा असं कोणीच सांगत नाही, माझी भक्ती करा असंच सांगतात. म्हणजे जणू काही तत्वज्ञानाला सुरुवात ह्या महाराजांपासूनच झालेली, या महंतांपासूनच झालेली. अहो हे अयोग्यच आहे. कोणत्याही परिस्थितीत भगवंताचं अधिष्ठान बाजूला ठेवून तुम्ही प्रतिपादन करूच शकत नाही, तुम्ही उभेच राहू शकत नाही. काही गोष्टींच्या प्रश्नांना उत्तर तर फार मोठे लोक सुद्धा देऊ शकत नाही. खेदानी आपल्याला फार मोठ्या माणसांच्यावरती टीका करता येत नाही, पण समाजामध्ये हे सगळं आमच्या धर्मामध्ये पाहिलं आणि आमच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराच्या मार्गामध्ये पाहिलं की आपल्याला दुःख होतं. कारण मी आमच्या इथे म्हणजे अगदी आपण खाजगी बोलतोय म्हणून मी आपल्याला सांगते की आमचे भौमानंद जेव्हा इथे आले आणि त्यांनी इतक्या ठिकाणी रामकृष्ण मठाची स्थापना केली, मी भौमानंदांना म्हटलं, भौमानंद माझं सगळ्यात आवडतं माझं स्वतःचं दैवत, मी रोज न चुकता ज्यांची चरित्र वाचते ते म्हणजे रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता. मी त्यांच्या पुस्तकाचं पान वाचल्याशिवाय कधीही राहत नाही, एवढी माझी श्रद्धा आहे. पण माझी आपल्याला एक हात जोडून विनंती आणि माझा प्रश्न आहे, आपण मला 4 लाथा मारल्यात तरी चालतील, पण मी तुम्हाला विचारणार आहे कारण तुम्ही फार मोठं काम ह्या संप्रदायाकरता केलं. रामकृष्ण परमहंसांची अधिष्ठात्री देवता जर काली माता आहे, तर आपल्या एकाही मठामध्ये काली मातेचा पुतळा का नाही. आपल्या मठामध्ये फक्त विवेकानंद, रामकृष्ण परमहंस आणि शारदा माता यांचं अधिष्ठात्री दैवत कसं नाही. आपला मठ रामकृष्णांपासून सुरूच होत नाही. रामकृष्णांचं जीवन म्हणजे काली माता आहे, हे असं कसं. काही बोलले नाही. मी म्हटलं त्याचं उत्तर मला माहिती आहे, मी काही तुम्हाला अडचणीत आणण्याकरता नाही, पण हे आता तरी बदला. हे ज्यावेळी काय झालं, एक काळ असा आला की रामकृष्ण मठाची स्थापना झाल्यानंतर हा हिंदू मठ असेल तर या मठाला डोनेशन्स म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचं सरकारी अनुदान मिळणार नाही. आणि मग त्या मठाचं जीवित धोक्यात आलं आणि म्हणून जेव्हा केस कोर्टात गेली त्यावेळी आम्ही ज्याचा प्रचार प्रसार करतो तो हिंदू धर्माचा नाही असं रामकृष्ण मठाने त्याची साक्ष दिलेली. ही साक्ष दिलेली आहे का तो मठ राहावा म्हणून. आणि रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांनी परदेशात जाऊन हिंदू धर्माचं वैभव वाढवलंय विवेकानंदांच्या सारख्या. आता मठ टिकावे त्याकरता काय काय गोष्टी कराव्या लागतात, केल्या. आता पुढे काय, तुमची अधिष्ठात्री देवता तुम्ही स्थापन करू शकता. त्यावेळी तुम्ही काय केलं ते केलं, का घाबरता. आज आता तुमच्याकडे पैसे, तुमच्याकडे कार्यकर्ते आहेत, तुमच्या मठाला कोणी काही करू शकत नाही. पण मी आपल्याला सांगते समाजामध्ये हे असंच आहे दुर्दैवाने. आणि दुर्दैवाने दुसरं काय आहे
की जो परंपरागत मार्गाने धर्माला पुढे नेण्याचा प्रयत्न करतो त्याला मात्र कोणीच उत्तेजना देत नाही. कीर्तन काय ऐकायचंय, प्रवचन काय ऐकायचंय, ग्रंथाचं पारायण काय करायचं, अरे मग मार्ग कोणता? कुणीतरी महंतांनी बसायचं आणि मी सांगतो ते ऐका. हा कुठून तत्वज्ञान सांगतो? हा कुठली तरी परंपरा स्वीकारूनच सांगतो ना. त्या परंपरेचं नाव का घेत नाही समर्थांनी इथे विचारलंय. समर्थ म्हणतात की आपली गुरु परंपरा लपवी, सांगत नाही. आपली गुरु परंपरा का नाही सांगत? ती सांगितलीच पाहिजे. किंबहुना परंपरा हीच समाजाला पुढे नेणारी. तर एका गुरुनी आपल्याकडे फार चांगली कथा आहे ती की रामशास्त्री प्रभूने जेव्हा त्यांना सांगितलं पेशव्यांनी की तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतभरामध्ये जेवढे म्हणून मोठे श्रेष्ठ वैदिक आहेत त्या वैदिकांना तुम्ही बोलवा आणि त्यांचा दशग्रंथी काय त्यांचा अध्ययन आहे त्याप्रमाणे त्यांचा सत्कार करा. तर त्या सत्काराकरता जेव्हा त्यांना बोलावलं तेव्हा एकेकाला पुढे बोलावलं जात असेल आणि त्यांना विचार तुमचा काय म्हणजे अभ्यास काय आहे, तुमचा वेद कोणता, त्याच्यावर काय काम केलंय वगैरे, त्याप्रमाणे त्यांना ती दक्षिणा देत असत. तसं म्हणाले दोघे जण समोर आले. त्यांनी सांगितलं की असा मी दशग्रंथी ब्राह्मण आहे, असं सांग वेदांचं अध्ययन आहे, इतकं माझं पाठांतर आहे, इतका इतका शास्त्रांचा अभ्यास आहे वगैरे वगैरे. त्याप्रमाणे त्यांना 1000 सोन्याच्या मोहरा दिल्या आणि त्यांनी सांगितलं जेवढं माझं पाठांतर आहे तेवढाच हा माझा शिष्य तयार आहे. आणि त्यामुळे म्हणाले मला फार अभिमान आहे माझ्या शिष्याचा. तेव्हा रामशास्त्री प्रभूने सांगत असत की यांना इतके द्या, यांना इतके द्या. तसं रामशास्त्री प्रभूंनी सांगितलं की यांना 500 मोहरा द्या. तर तो शिष्य म्हणाला मी काही पैसे घ्यायला इथे दक्षिणा घ्यायला आलेलो नाही, पण माझ्या गुरूंच्या इतकंच माझं अध्ययन झालेलं असताना मला काय म्हणून फक्त 500 मोहरा आणि माझ्या गुरूंना काय म्हणून 1000 मोहरा. त्यांनी सांगितलं की आमच्या राज्यामध्ये हे सतत सत्र चालूच असतं ज्ञानी माणसांचा सत्कार करण्याचं. तुझ्या गुरूंच्या सारखा तुझा शिष्य तयार करून घेऊन ये, त्यावेळी तुला 1000 मोहरा दिल्या. शिष्य झालाच पाहिजे, परंपरा राखलीच पाहिजे आणि परंपरेनेच ते पुढे जाणार आहे. म्हणून समर्थ म्हणतात मुक्त क्रिया प्रतिपादी. हो हा आला कुठून? ह्याच्या ठिकाणी तत्वज्ञान एकदम ते कावळ्याच्या छत्र्या पावसाळ्यात उगवाव्यात तशा एकदम हे तत्वज्ञान उगवलं कुठून? ह्याच्यापासून कुठून उगवलं? म्हणाले सगुण भक्ती उच्छेद. म्हणजे कुठलं ना कुठलं तरी अधिष्ठान घेऊन त्याच्याच अधिष्ठानाने कार्य झालं पाहिजे. अधिष्ठानाशिवाय कार्य होऊच शकत नाही, ते टिकूच शकत नाही. स्वधर्म आणि साधन निंदी. मी आता आपल्याला म्हटलं तसं खेदानी अशा मोठ्या मोठ्या संस्थांच्या बाबतीत म्हणावं लागतं की आपला धर्म आम्ही नाकारतो. आम्ही आमच्या तोंडाने म्हणतो नाही नाही आमचा काही हिंदू म्हणून असं काही आमचं म्हणणं नाही, आम्हाला सगळेच धर्म सारखे आवडतात. आता हे लक्ष्मीकांत कुडाळकर जे संगीत दिग्दर्शक आहेत त्यांची बहीण तुमच्या वर्गात होती मुंबईला तुमच्या पार्ला कॉलेजमध्ये. तर ती नेहमी असं काहीतरी गप्पा आमच्या चालायचं तर ती मला नेहमी म्हणायची की मी म्हणाली अगदी न चुकता रविवारी चर्चमध्ये जात. म्हटलं का गो बाई तुझे 33 कोटी देव तुला कमी पडले का म्हणून चर्चमध्ये जाऊन तुला तिथे कन्फेशन आणि तिथे नमस्कार करावा वाटतो? नाही म्हणे मला काय, मला सगळेच धर्म सारखे. म्हणलं मग सगळेच धर्म सारखे तर मग आपल्याच धर्मात राहू, मग दुसरा धर्म कशा करता? तर त्यांनी जे म्हटलंय ना तसं की आपला धर्म सोडून दुसऱ्या धर्माचे गोडवे गावेत. आणि आपल्याकडे भगवंतांनी आधीच सांगितलंय स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भयावहा. जे आपलं आहे ते आपलंच आहे आणि जे आपलं आहे तेच आपण टिकवलं पाहिजे प्रत्येकाने. आम्ही कधीही परधर्मीयाला आमच्या धर्मात या म्हणून कधी बळजबरी केली नाही, कधी आग्रह केला. आणि त्यामुळे आणि साधन निंदी, कोणत्याही साधन मार्गाची जो निंदा करतो की तुम्ही काही करू नका. मी आपल्याला सांगते या व्याख्यानांच्या निमित्ताने इतक्या ठिकाणी जातो. एक बाई माझ्या व्याख्यानाला म्हणाले मी तुम्हाला अगदी कानात सांगणारे बरं का, मी तुमच्या डॉक्टरांचीच पेशंट आहे, पण म्हणाल्या माझा जो प्रॉब्लेम आहे ना म्हणजे त्या म्हणाल्या की तुम्हाला समस्या म्हणते की जो म्हणाल्या जी माझी समस्या आहे ना ती डॉक्टरांनी सांगितलं की काय माझ्याकडे होणार नाही ते तुम्ही कल्याणीला विचारा. अहो मी आता तुमच्या प्रवचनाला आली आहे, तुम्हाला अगदी हळूच सांगते, मला ना इथे फार चक्कर येते, माझ्या मानेला फार त्रास होतो. पण म्हणले ते डॉक्टरांच्या औषधाचं काम नाही आहे, माझी कुंडलिनी जागृत झाली. आणि म्हणाल्या ती जागृत झालेली कुंडलिनी जी आहे ना
ती मला स्पॉन्डिलोसिस असल्यामुळे ती जेव्हा वर जाते तेव्हा ती वेडी वाकडी जाते. कारण स्पॉन्डिलोसिस आहे मला. आता म्हणाले डॉक्टर काय करणार त्या कुंडलिनीला? ते माझ्या मानेला औषध देतील, माझ्या कुंडलिनीला काय औषध देणार? आता तुम्ही द्या. आता मला सांगा तुम्ही की हे अशा प्रकारे काय सांगायचं आपल्या शिष्यांना? मी म्हणता अहो तुम्ही कुठून काढलं? तुमची कुंडलिनी वाकडी झाली, तिला सगळं चालता येईल ना? म्हणजे तुम्हाला कोणी सांगितलं? म्हणाले आमच्या गुरूंनी सांगितलं. की त्यांनी मला सांगितलं. तुम्हाला खरं सांगते, आता काही म्हणाले मला जन्म वगैरे काही नाहीये, आता मला मोक्ष इथेच मिळालाय. आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेलं की तुम्हाला खरं काहीच करायची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला मोक्ष मिळालेलाच आहे. पण आता आपली मी इथे येते म्हणून येते, पण काय तुमचं तरी प्रवचन ऐकण्याची काय मला आवश्यकता? म्हणजे आम्ही सगळे म्हणजे आम्ही पोचलेलोच आहोत. पण म्हणाल्या जोपर्यंत तुझ्या आमच्या गुरूंनीच आम्हाला सांगितले की आता तुम्हाला जन्म नाही, पण काहीतरी कर्मणूक पाहिजे. जोपर्यंत आम्ही आपले आहोत तोपर्यंत इकडे तिकडे येतो जातो, प्रवास करतो, काही काही करतो. मी म्हणलं तुमच्या गुरूंनी नाही सांगितलं की तुम्हाला ज्या मार्गाने कुंडलिनी जागृत झाली तो साधन मार्ग चालू ठेवा? ते म्हणले तुम्ही काही करू नका, तुम्ही माझ्याकडे या. आणि त्यांनी सांगितलं काय, स्वतः माझ्या आईने ऐकलं, त्यामुळे मी ते अधिक तुम्हाला जोराने सांगू शकते की त्या तर म्हणाल्याच, पण माझ्या आईने एकदा ऐकलं तिने जाणच टाकलं तिथे. त्यांनी सांगितलं की हे बघा तुम्हाला मी म्हणजे सर्वस्व आहे. आणि खरंच आहे, प्रत्येकाचे गुरु हे त्याला सर्वस्वच आहे. पण म्हणाले तुम्हाला ह्या पायाशी, म्हणजे मला हे बोलताना सुद्धा फार क्लेश होत आहे, माझ्या पायाशी म्हणाले तुम्हाला ज्ञानेश्वर आणि तुकारामांचं दर्शन होईल. हो. आता हे असे सांगणारे जे गुरु आहेत, जे साधन मार्गाचा उच्छेद काय होतं, माणसाला घरात काही संस्कार आहे, काही वाचन आहे, त्यांनी काही ऐकलंय पाहिलंय, त्याला हे रुचणार नाही. पण ज्याला विचारायला काहीच माहित नाही ना, ती माणसं फसतात. त्यात त्या माणसांचा दोष नसतो, फसवणाऱ्याची चूक आहे. की सांगणारा माणूस अशा पद्धतीने सांगतो की त्याला असं वाटतं हे एवढे मोठे आहे, त्यांच्यावर माझा एवढा विश्वास आहे. ते म्हणतात की प्रत्येक गोष्ट खरी आहे आणि माणसं नादी लागतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात आपलेला ज्ञातेपणे सकळा असं शब्द ठेवणे, आणि प्राणी मात्रांचे पाहे होणे तो एक पढत मूर्ख. आता त्यांनी इथे सांगितलं की आपल्याला माहिती आहे म्हणून जो सगळ्यांना नावं ठेवतो आणि म्हणाले सगळ्यांना नावं ठेवून दुसऱ्याचं उणं पाहतो तो एक मूर्ख आहे. पण या आमच्यासारख्या प्रवचनकाराला हेच करावं लागतं की बाबा हा असा आहे, बाबा तो तसा आहे, म्हणजे दुसऱ्याचं उणं काढणंच आहे. म्हणाले रजोगुणी तमोगुणी कपटी कुटीळ अंतःकरणी वैभव देखो न वाखाणी तो एक मूर्ख. म्हणाले हा स्वतःला कुणीतरी चांगला समजतो, गुरु हे तर आजकाल आपल्याला सर्व दूर बघायला मिळतं की ज्या गुरुचा जो श्रीमंत शिष्य आहे त्या श्रीमंत शिष्याशी त्या गुरुचं वागणं वेगळं आहे आणि गरीब शिष्याशी त्याहून वेगळं आहे. म्हणजे हा कुठला गुरु ज्याच्याकडे दोन माणसामध्ये समानता ठेवता येत नाही वागण्यात. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की काहींचा दोष असा आहे की समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. म्हणाले मूळ ग्रंथ पूर्ण न पाहता, आता तुम्हाला सांगते या दोन्ही सिरियल्स मी अजिबात पाहते कारण माझ्या डोक्याला फार त्रास होतो. एक तर ती बाजीराव जे राहू चालली आहे ती मी पाहू शकत नाही आणि दुसरी कर्ण पाहू शकत नाही. मूळ महाभारत पाहायचंच नाही आहे आणि काही सिरियल म्हणून दाखवायचं. म्हणजे केवळ काय दाखवतात एवढ्या करता सुद्धा मी पाहायला पहिल्या दिवशी बसले, मला ते त्रास व्हायला लागला. म्हटलं चला जाऊ दे, फार क्लेश करून घेण्यात अर्थ नाही. त्यांनी म्हटलंय तसंच आहे, मूळ महाभारत पाहिजे नाही. आणि महाभारतच असं नाही, कोणताही ग्रंथ मुळामध्ये न बघता, अहो कुठल्या तरी रामायणामध्ये सीता ही रामाची मुलगी सांगितली, वाटेल ते रामायण लिहिलेलं आहे. या लोकांनी रामायणाच्या विकृतीकरणाकरताच लिहिलेलं आहे. आता तुम्ही मूळ वाल्मिकी रामायण सोडलं, त्या वाल्मिकी रामायणाचाच दाखला देणारं तुलसी रामायण सोडलं. असं म्हणतात की वाल्मिकी रामायणाला जी आपण आधार या दृष्टीने जी काही म्हणजे श्रेष्ठता आहे, जे काही महत्व आहे, तेच महत्व तुलसी रामायणाला. काही तुलसी रामायणाचं महत्व कमी नाही. अहो याच्या दोन मध्ये जे काही आहे त्याला काही जर कुणी चर्चा केली, त्याच्याविषयी जर कुणी काही म्हटलं तर ठीक आहे,
हे सगळं सोडून जर माणसं तिसरंच काहीतरी पाहायला लागली, आता कुणी काहीही देईल, कारण जी कथा जगभरामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे, सगळ्यात आवडणारी आहे, म्हणजे ज्या काळामध्ये रशियामध्ये सुद्धा कम्युनिझम होता त्या काळात सुद्धा कम्युनिस्ट राजवटीने असं म्हटलंय की हे जे रामराज्य आहे ते रामराज्य आमच्या रशियात आलं होतं. आता जो कम्युनिस्ट आहे तो राज्य मानेल का मला सांगा, तो राजा मानेल का मला सांगा, तरी सुद्धा तो रामराज्य मानायला तयार आहे. म्हणजे त्याच्या मूळ तत्वापासून किती वेगळी गोष्ट रामराज्याच्या बाबतीत स्वीकारायला तयार आहे. इतकं त्या रामराज्याची महती आहे आणि इतकी त्या रामचरित्राची महती आहे, आणि आम्ही कुठली रामायण धुंडळायला निघालो. आणि लोक म्हणतात की रामाची सीता कोण, तुम्ही काय सांगता, बायको आहे, ती रामाची बहीण आहे, आणि मग रामाने आपल्या बहिणीशी विवाह केला, मग त्याच्या पुढे तुम्ही काही बोलूच का. ते जे काही आहे ते सगळं कवित्व मोठं कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय की ही एकदा माणसाच्या ठिकाणी वृत्ती निर्माण झाली ना, की आज आमच्या मराठीमधलं जे पॉप्युलर साहित्य आहे ना ते त्यातून निर्माण झाले. दुर्गाबाई भागवत काय, ते त्यांचा सगळा जो ग्रंथ आहे महाभारतावरचा, मूळ गोष्टीला पूर्णपणे फारकत देणार आहे. पण भाषा काय, भाषा इतकी सुंदर आहे की माणसाला मोहिनी पडेल. शिवाजीराव सावंतांचं मृत्युंजय कादंबरी केली, त्या कर्णाचं पूर्ण विकृत दर्शन आहे. जरी त्याचं दर्शन विकृत असलं तरी ती भाषा, ती मांडणी इतकी सुंदर आहे की माणसाला ते खरं व्यासच वाटायला लागतं. तो मूळ ग्रंथापाशी जातो कुठे. पण हे लिहिणारे मूळ ग्रंथ न पाहता आपल्या स्वतःच्या प्रसिद्धी करता ही सवंग प्रसिद्धी आहे, आणि ही सवंगता स्वीकारतात. समर्थ म्हणतात ज्याला माहिती आहे मूळ काय आहे, तरी सुद्धा जे असं लिहितात. मी आपल्याला सांगते की माझेच गुरु अनंतराव आठवले, त्यांनी महाभारताचे वास्तव दर्शन नावाचा जो ग्रंथ लिहिला त्याच्यामध्ये दुर्गाबाईंच्या वरती इतकी इतकी कडाडून टीका केलेली आहे की त्या टीकेमध्ये दुर्गाबाई भागवतांना त्यांनी विषकन्या म्हटलेलं आहे. म्हणजे दुर्गाबाई भागवतांची लेखणी म्हणजे त्या पूर्वीच्या काळी दरबारामध्ये सांभाळलेल्या विषकन्यांच्या सारखी आहे. म्हणाले दिसायला फार देखणं, पण त्याच्या आतमध्ये विष भरलेलं आहे. तसं म्हणाले भाषा इतकी सुंदर आहे, पण त्याच्यातला दिला जाणारा संदेश मोठा वाईट आहे. आनंद साधले त्या सगळ्यांवर इतकी जबरदस्त टीका केली आहे. तर त्यावरती एकांनी फार चांगली कॉमेंट केली. ते म्हणाले की वाऱ्याशी भांडणारी ही बाई आनंदरावांनी इतकी टीका केल्यावर गप्प कशी बसली. नाहीच बोलल्या, कारण तुम्ही मूळ ग्रंथाची फारकत घेऊनच लिखाण करणार. म्हणजे हा पढत मूर्ख आहे, याला पढत मूर्ख म्हणावं का समाजाला विपरीत दिशा दाखवणारा म्हणावं, हे गंभीर आहे. समर्थांना हे जे म्हणायचं आहे, लक्षणे ऐकवली मानली तर म्हणाले चांगलं ऐकलं त्याला आवडत नाही. मत्सरे करी खटपट म्हणाले उगाच्या उगाच द्वेष बुद्धीने काहीतरी सुरू करतो. मला तर असं वाटतं हे सगळे सिरियल लिहिणारे यातलेच आहे. काय लिहितात आणि काय विचार समोर आणतात, ही सगळी जी खटपट आहे करमणुकीची या द्वेषबुद्धीतूनच आहे की काय. हा समाज अगदी रसातळाला गेला पाहिजे. अहो ख्रिश्चनांना वाटलं तर ठीक आहे, मुसलमानांना वाटलं तर ठीक आहे, आम्हालाच वाटतंय आमचा समाज रसातळाला जावा. कारण त्यात एकही हिरोईनच नाही, सगळ्या ज्या आहेत त्या खलनायिकाच आहेत. पण सगळ्या खलनायिका कशा असतात, सगळ्या स्त्रिया, जे आताचं जे सगळं चित्रण आहे ते फार कठीण आहे. आणि त्यामुळे त्यांनी असं म्हटलं इथे की नीती न्याय उद्धट आत्ताची आमची पत्रकारिता आहे. काय प्रश्न विचारणं, काय बोलणं, कशा प्रकाराने बोलणं, ही सगळी जी फिफ्थ कॉलमिस्ट आहे तो एक पढत मूर्ख जाणणे भरी भरे आला क्रोधन हे आमच्याकरता आहे. म्हणाले इथे जागपणे भरी भरे म्हणाले जाणून, म्हणजे आपली माझी कुवत काय मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मी काय म्हणायचं नाही नाही माझ्या लायकीपेक्षा मला फार कमी मिळालं, त्यामुळे माझ्या आयुष्यात मला एक फ्रस्ट्रेशन आहे. अरे कुठलं डोक्याचं फ्रस्ट्रेशन, कारण तुम्हाला सांगते कायम हा जो वर्ग आहे आत्ताचा एक की जो ढकलगाडी करून 10वी पर्यंत येतो आणि 10वीला फॉर्म भरतो परीक्षेचा, तो नक्कीच नापास होणार असतो. सुदैवाने खेड्यात जाऊन परीक्षा दिली तर कॉपी करून तो 10वीतनं सुटतो, तसाच कॉपी करून पुन्हा 12वीत सुटला तर सुटतो. आणि त्याच्या एवढी म्हणतात बघा माझा मुलगा काय कमी शिकलाय,
10वी 12वी झालं, ते नुसते 12वी म्हणत नाही, माझा मुलगा 10वी 12वी झालाय, म्हणजे 10वी पास झाला 12वी पास झाला, म्हणजे त्याला अजून नोकरी मिळत नाही. म्हटलं मिळेल कशी? 10वी आणि 12वी हे काय क्वालिफिकेशन आहे नोकरी मिळण्याकरता? म्हटलं अहो डबल ग्रॅज्युएट्सला नोकरी मिळत नाही, तर 10वी 12वी. मग काय म्हणे त्यांनी माती उचलावी का? म्हटलं उचलावी. म्हटलं तो साक्षर आहे का बघा आधी. आणि असं कोणी सांगितलंय की सगळ्यांनी काम म्हणजे पोशाखीच काम केलं म्हणजे काम केलं? कुठलंही काम करावं लागेल. आणि 12वी झाला कशा करता आणि मिळवलं काय? फक्त जरा 4 अक्षर वाचायला, त्याला इंग्रजीही कळत नाही, त्याला पाट्याही वाचता येत नाही, आणि त्यांना स्वतःचं नाव सुद्धा स्वच्छ लिहिता येत, तो दुसऱ्याची नावं काय लिहिल? म्हटलं ज्याला हे शिक्षण पण नाही, पण त्यांना कुणालाही साधी नोकरी नको आहे, त्यांना कुणालाही कष्ट नको आहे, त्यांना सगळ्यांना पोशाखीपणा पाहिजे, त्यांना सगळ्यांना मोठमोठ्या नोकऱ्या पाहिजेत, आणि याच्याकरता ती सगळी मुलं अंडरवर्ल्डमध्ये जातात, एकदम पैसा दिसतो ना. आणि मग जेव्हा अडकतात तेव्हा त्यांना कळतं. म्हणाले त्यामुळे जाणपणे भरी भरे. म्हणाले स्वतःला समजतं. आता तुम्हाला सांगते समजतं कसं ते. माझ्याकडे एक मुलगी आली, मला म्हणाली बाई मी 11वी झाली आहे, मला 12वीची फी भरायची आहे. आणि ते तर बोलणं तर तुम्ही काय विचारूच नका. की म्हणाले गरीबी त्याला काय करणार, तुमच्यासारख्यांच्या घरातल्या मुली शिकू शकतात, आमच्यासारख्यांच्या घरातल्या मुलांनी कसं शिकायचं? म्हटलं बरोबर आहे, शिकण्याची इच्छा आहे ना तुला, तुला नक्की मार्ग मिळेल आणि तुला शिकवणारे लोक भेटतील, तुला काय शिकायचंय सांग मला. म्हणजे नाही मला 12वीची ऍडमिशन घ्यायची, मला कोण पैसे देणार? म्हटलं पैसे मी देईल. म्हटलं 2 महिने आहेत ना अजून तुला? म्हटलं 2 महिने आमच्याकडे ये, माझं काम कर. तर आणि काय काम करायचं? म्हटलं माझ्या पुस्तकांचं लिस्टिंग करायचं आणि त्याचं सगळं वर्गीकरण करून ते कपाटामध्ये सगळी व्यवस्थित झाडून पुसून ते वेखंड पावडर घाल, एकत्र लाव, सगळं तुला काम. म्हटलं त्या पुस्तकं किती लावली, तू काम किती केलं हे नाही, तू काम कर, मी तुझी सगळी फी देणार काय असेल ती. आली पाहिजे. मी म्हटलं कधी? म्हणाल येईल मी आज. म्हटलं ये, मी तुला आत्ताच पुस्तकं वेगळी वेगळी करून दे, कारण मी कामच करते पुस्तकांचं. तिला एक ते काय 200-400 पुस्तकं तिला वेगळी वेगळी लावून दिली. तिला म्हटलं आता पुस्तकं लावून झाली आपली, 2 तास झाले, आता तू एक 5-7 पुस्तकांची मला एंट्री करून दाखव, म्हणजे मी जरी बाहेर गेले तरी तुला तुझं काम करता येईल. वहिनीने तिला लिहायला की या पुस्तकांचे असं असं लिही, अनुक्रमांक घाल, पुस्तक, लेखक काय जे घालायला सांगायचं. बरं बरं म्हणाली. पण आता म्हणाली किती वाजले? आता 2 तास होऊन गेले माझी बाई, मला आता माझी आई वाट बघत असेल. म्हटलं बरोबर आहे, तुझ्या आईला काही कल्पना नाही तू इथे कामाला आलीस, ती थांबशील म्हणून. तर म्हटलं एकच कर, आता आली आहेस आणि तुला इथेच थांब, इथेच जेव, या सगळ्या मुली जेवतात तशी. आणि म्हटलं तू जा नंतर घरी. तर नको म्हणाली, आईला सांगून येते, आई काळजी करेल. म्हटलं बरं तुला घरीच जायचं असलं आणि समजा आईने तुला नंतर नाही पाठवलं, तर तू आज आली आहेस तर तू तुझं काम केलं नाही असं नको व्हायला. मीच माझं काम केलं, तुझं काहीच झालं नाही. तू 5 पुस्तकांची एंट्री कर आणि जा. तर तिला एकाही पुस्तकाचं नाव लिहिता येत नव्हतं, तिला लिहिताच येत नव्हतं. त्या मुलीला म्हटलं वर फक्त मी इथे लिहून दिलं आहे अनुक्रमणिका म्हणून, पुस्तकाचे नाव म्हणून सगळं लिहून दिलं, वरती कॉलम्स करून दिले. आता म्हटलं एका पुस्तकाचं नाव लिहि. मला म्हणली आता नाही लिहिणार. आणि ती त्या दिवशी जी गायब झाली आहे ती आज तागायत भेटलेली आहे. 5 वर्ष झाली. मी 12वीत जाणार आहे म्हणते मुलगी, हिला 2 अक्षर लिहिता येत नाहीत, 2 ओळी, आणि हिला कोणी नोकरी द्यायची, कशाची द्यायची? म्हणजे त्यांनी इथे जे म्हटलेलं ना की स्वतःच्या विषयी एवढ्या अपेक्षा की जाणपणे भरी भरे, आला क्रोध नावरे, क्रिया शब्दास अंतरे. हे एक क्रिया करावी आणि एक बोलावं, बोलावं एक आणि वागावं दुसरं. म्हणजे तो एक पढत मूर्ख, वक्ता अधिकारी विण, वक्तृत्वाचा करी शीण. दुसरं म्हणाले वक्त्याच्या बाबतीत असं होतं की आपला अधिकार नाही, म्हणजे तो विषय आपल्याला माहिती नाही तरी सुद्धा त्या विषयावर बोलावं. मी आपल्याला सांगते, मी जेव्हा नव्याने बोलायला लागले तेव्हा मला 2-3 काही काही सल्ले दिले. म्हणजे त्यांनी कोणी माझं भाषण ऐकलं, शिवाजीराव सावंतांनी माझी एक कॅसेट ऐकली. मग ते मला म्हणाले की त्या मुलीला मला भेटायला सांगा. नंतर एक आमचे एक प्रोफेसर आहेत ते मला म्हणाले की कल्याणी तुझं मी बोलणं ऐकलं, म्हणाले आता तू नवीन बोलायला लागलेली आहेस, तर म्हणाले एक लक्षात ठेवायचं की तुला पुष्कळ आमंत्रणं येतील, बाहेरगावची आमंत्रणं येतील, पुण्यातली आमंत्रणं येतील. आपले 5, 10, 15 विषय ठरवून ठेवायचे. अशी आपली काही भाषणं, काही गोष्टी, काही विनोद आणि काही विषय असं तयार करायचं. त्यांचा विषय काही असला तरी आपल्याला फरक पडत नाही, आपल्याला जे बोलायचंय तेवढं बोलून आपण.
त्याने आपला काही संबंध येत नाही की तिथे कोणत्या विषयावर आपल्याला फारसं शीण करून घ्यायचं नाही. गावोगाव जायचं, एक प्रवचन व्याख्यान काय करायचं आणि परत यायचं. हे वक्तेच सांगतात की त्या गावात गेल्यानंतर आपल्याला काही वेगळं करायची आवश्यकताच नाही. म्हणून केलेलं वक्ता अधिकार येईल की तो विषय आपल्याला माहिती आहे का नाही आहे त्याचं अगदी सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे नागो गोरे. ते जेव्हा अँबॅसेडर म्हणून परदेशामध्ये होते तेव्हा त्यांना लोकांनी सांगितलं तुम्ही भगवद्गीतेवर बोला. आता परिस्थिती अशी आहे, हिंदुस्थानमध्ये बोलणं सोपं आहे, मी नास्तिक आहे, मी भगवद्गीता मानत नाही. पण परदेशामध्ये जेव्हा लोक म्हणतात की तुम्ही भगवद्गीतेवर बोला तेव्हा आता गोरेंनी काय करायचं. तेव्हा त्यांनी सांगितलं की मी बोलतो. जी भगवद्गीता कधी उघडून पाहिली नाही किंवा भगवान उवाचे असा शब्द सुद्धा कधी ज्यांच्या मुखातून आला नाही त्यांनी एक तासभर गीतेवर भाषण केलं. काय केलं ईश्वर. म्हणजे ज्या वक्त्याला वक्ता अधिकारी मिळणं, वक्तृत्वाचा करी क्षीण, अरे वचन जयाचे कठीण तो एक पढत मूर्ख. आणि जो कठोर बोलतो तो पढत मूर्ख आहे. पण आज मी आपल्याला खरंच सांगू का, आज परिस्थिती अशी आहे की आज वक्त्यांनी कठोरच बोलायची वेळ आहे. कारण कुणी ना कुणीतरी समाजामध्ये कठोर प्रहार करणाराच आज समाजामध्ये पाहिजे की ज्यांनी या समाजाला शिस्त लागेल. नाही तर समाजाला तू जे करतो ते बरं आहे, तू आमच्याकडे आलास बरं आहे, तुला काही म्हणायला वेळ नाही बरं चालेल, तुझं पाठांतर होत नाही बरं चालेल, तुझ्याच्यानी काही काम करणं होत नाही बरं चालेल. अरे मग तू काय करणार की तुझ्याकडून कुठलंही साधन होत नाही तरी परमार्थ मार्गावर तू आमचा शिष्य झाल्यावरती अधिकारी होशील हे सांगणं म्हणजे सगळं खोटेपण आहे. त्याचं नुकसान करणं. आणि ज्यावेळी त्याला कळेल की हे झालं, हे बरं झालं नाही, त्यावेळी ती मंडळी त्या धक्क्यातून सावरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. अशा अनेकांच्या बाबतीत घडलेल्या घटना बघितलेल्या आहेत. म्हणून म्हणाले श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि दुसरा प्रकार. मला वक्ता काही एखादा विषय सांगू लागला आणि श्रोत्याच्याकडे काही तयार आहे. आताच या दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या रोहिणीचे जल कदाचित आपल्याला बोलली असेल, त्या एका शब्दावर एका श्रोत्याने इतका 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 खल केलाय की त्यांनी महाराष्ट्रातला तरी एकही ज्ञानेश्वरी सांगणारा प्रवचनकार सोडला नाही. रोहिणीचे जल कसं म्हटलं तर रोहिणीचे जल या शब्दाचा अर्थ काय तुम्ही सांगा. आता माऊलीने हाच दृष्टांत का दिला, त्या सगळ्यांनी आपापल्या परीने त्याला उत्तर दिली. पण त्यांनी ज्या प्रकारे माऊलीनं दूषणं दिली आहेत त्याच्यामध्ये आणि प्रश्न विचारला ते माझ्याकडे भांडारकरला घेऊन आले. मला म्हणाले मॅडम मी आतापर्यंत इतक्यांना विचारलं, आता तुम्ही मला सांगा. म्हटलं मी तुम्हाला सांगीन पण तुमचं पत्र आधी घरी जाऊन वाचते. म्हटलं काय त्या पत्रामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना इतक्या शिव्या दिल्या आहेत. मला त्यांचा फोन आला संध्याकाळी, तुम्ही वाचलं का. म्हटलं हो वाचलं. म्हणाले मला कधी उत्तर द्याल. म्हटलं कधीच नाही. म्हणाले का. कारण म्हटलं तुम्ही जे ज्ञानेश्वरांबद्दल लिहिलेलं आहे, ज्या व्यक्तीबद्दल मला अत्यंत आदर आहे आणि तुम्हाला अत्यंत अनादर आहे, त्या व्यक्तीविषयी आपण दोघांनी चर्चाच कशाला करायची. म्हटलं काही गरज नाही आपल्याला चर्चा करण्याची. सांगण्याचा हेतू असा आहे की श्रोते काही कमी भेटत नाही. म्हणाले बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे. म्हणाले वाचाळपणाचे निगुणे तो एक पढत मूर्ख. म्हणाले काहीही बोलतात असाही जो आहे किंवा हाही जो वक्ताही वाचाळपणे बोलतो तोही एक पढत मूर्ख म्हणावा. म्हणाले अभ्यासामुळे अनेक विद्या जाणतो आणि लोकांना समाधान करून देऊ शकत नाही तो पण मूर्ख आहे. कारण असं आहे की जे काही बोलायला सुरुवात करायची ते इतकं कठीण बोलायचं की तो समोरचा माणूस म्हणतो हे फार विद्वान आहे पण आपल्याला काही कळत नाही. तर ते म्हणतात की जो वक्ता आहे त्याला समोरच्याच्या मनाचं समाधान करता आलंच पाहिजे. त्याच्या मनाला ते पटेल, त्याच्या मनाला ते रुचेल या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून ते म्हणतात की आणखी काही काही विषय त्यांनी घेतलेले आहेत. त्याच्या पुढे आपण जाऊ की जो सांडून या श्रीपती जो करी नरस्मृती का दृष्टी पडल्यांची कीर्ती वर्णितो एक पढत मूर्ख. हे पण त्यांना मान्य नाहीये. हे व्यवहारातही मान्य नाहीये, परमार्थात तर त्यांना मान्यच नाहीये. ते असं म्हणतात की भगवंताची स्तुती करायची सोडून जो माणसाची स्तुती करतो. आमच्या मराठी माणसांनी हे पक्क लक्षात ठेवलंय. आम्हाला कधी कोणाची स्तुती करता येत. मराठी माणूस त्याच्यामध्ये फार मागे पडतो. चांगलं आहे बरं आहे असं म्हणू शकतो
पण हे इतर प्रांतामध्ये आपण गेलो आणि ते जे मिठास बोलतात, जे आपल्याला असं वाटतं की त्यांना म्हणावं की तुम्हाला इतकं बोलता येतं, आम्हाला थोडं तरी शिकवा. आम्हाला काही असं इतकं सुंदर सुंदर बोलता येत नाही दुसऱ्याबद्दल. जो करी नरस्तुती का दृष्टी पडली यांची कीर्ती, वर्णी तो एक मूर्ख. डोळ्यासमोर दिसला की बस त्याच्या स्तुतीला सुरुवातच करायची. म्हणाले हे असं करणारा सुद्धा पडत मूर्ख आहे. म्हणाले व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख. आपण अनुभव घेतला म्हणून आपल्याला सांगते. अत्यंत विद्वान आहे, अत्यंत वैराग्यशील आहे, ब्रह्मज्ञानी आहे की नाही माहित नाही, आता ह्यांच्या इथे आहे पण मी ज्यांचं उदाहरण सांगितले. महायोगी मोठा अधिकारी मनुष्य आहे, आपापल्या बाजूनी कर्मकांडात श्रेष्ठ आहे. भविष्य सांगो लागे जनी तो एक पडत मूर्ख. म्हणजे राजराजेश्वर शास्त्री द्रविड काशीचे अत्यंत व्युत्पन्न प्रकांड पंडित. त्यांचं पांडित्य, त्यांचा निस्पृहपणा म्हणजे इतका की घरात अगदी चंद्रमौळी घर, घरात टाकायला फक्त एक चटई, दांडीवर एक पंचा, अंगावर घ्यायचं एक उपरण आणि अंगावर एक पंचा आणि उपरण आणि एक एवढीशी ट्रंक आणि चटई, प्रवासाला निघाले की याच्याशिवाय काही नाही. पण एवढा अधिकार होता, एवढा म्हणजे मंत्रशास्त्राचं जे काही आपण आतापर्यंत प्रवचनांमधून ऐकलं किंवा त्या मंत्राचं महात्म्य, जेवढं नाममंत्राचं महात्म्य सांगितलं जातं ते सगळं त्यांच्याजवळ सिद्ध होतं. कोणताही मंत्र त्यांना सिद्धच होता. म्हणजे त्यांनी नुसतं गंगेचे यमुनेचैव म्हटलं तर त्यांच्या ठिकाणी त्या जलामध्ये गंगेचं सामर्थ्य राहतं. काय काशी नरेशांच्या ठिकाणी त्यांनी घेतलेले अनुभव आहे, इतके त्यांचे चिरंजीव त्याहून श्रेष्ठ. एक काकणभर पुढेच नाही पाहिजे, 25 वर्षाचा मुलगा गणेश्वर शास्त्री, आता पण आहे गणेश्वर शास्त्री. काय विद्वत्ता आहे, एकही ग्रंथ संदर्भाला लागत नाही, सगळं पाठ आहे आणि इतकी विलक्षण बुद्धिमत्ता आहे. आणि त्या बुद्धिमत्तेबरोबर वैराग्य म्हणजे काय विचारू नका. सगळ्या शरीराला नुसतं ते सुदाम देवाची स्थिती आहे की असं खायचं नाही, तसं खायचं नाही, ह्याचं घ्यायचं नाही, त्याचं घ्यायचं नाही, असं करून शरीर असं खराब करून टाकलं. इतकं तरुण वयामध्ये ज्यांनी स्वतःचं शरीर तपानी, ज्याला आपण जाळलं म्हणूया, असा पण फार विद्वान अधिकारी. एवढी विद्वत्ता तो कुठे पाहिलं. म्हणजे ते दुपारी न्यायशास्त्र शिकायला जाणार किंवा काही धर्मशास्त्र शिकायला, कुठलंही शास्त्र शिकायला कोणाकडे चालले की पायात ही सगळी वैदिक मंडळी सुद्धा काहीतरी घालतात, स्लीपर तरी घालतात, रबराच्या घाला, काही घाला, खडावा घाला, हे काहीही घालत नसत. कारण ते म्हणा, आणि काशीचं ऊन आहे ते रस्तेच असले, त्या रस्त्यांवरून तशा अनवाणी पायाने चालत गुरुजींच्याकडे संथा घ्यायला जायचे. तेव्हा आपले दाते, पंचांगवाले धुंडेराज शास्त्री दाते, ते त्यांना म्हणाले, अरे एवढा लहान मुलगा आहेस तू, तुझं सगळं आयुष्य जायचं, असं पायात चपलानं घालता जातोस, काहीतरी घाल, स्लीपर घालत जा, खडावा तरी घालत जा. म्हणाला मी काही नाही घालणार. म्हणाले का नाही घालणार? नाही म्हणाला, मी कुठलंही अध्ययन माझं खडावा घालून सुद्धा कधी करणार नाही. त्यामुळे हा अर्धा तास लागतो मला गुरुजींकडे पोचायला. अर्ध्या तासामध्ये माझं एक आवर्तन होतं कोणत्या ना कोणत्या तरी दर्शनाचं. जाताना एकाचं करतो, येताना एकाचं. अखंड अखंड तोंडामध्ये वेद आहे. आणि आश्चर्य असं आहे की ज्यांचं मी इतकं चांगलं रूप पाहिलेलं, तो मनुष्य एक काळ असा आला, आता काय करतायत मला माहित नाही, आता या 5 वर्षात पाहिलं नाही, की घे त्याचं भविष्य, घे त्याचं भविष्य सांग आणि काय त्याच्यामध्ये औषधं सांग, काय भविष्य सांग आणि नाना उपाय सांग. त्या नाना उपायांच्या मध्ये एक विकृत उपाय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. त्या दिवशी नंतर मी पुन्हा त्यांचं दर्शन नाही घेतलं. म्हणजे का ही एवढी मोठी माणसं बदलतात का? पैसा हातामध्ये द्या का? एक पै नाही त्या माणसाने कधी जवळ ठेवला, त्या घराण्याने नाही कधी जवळ केला. कशाचं आकर्षण नसलेला मनुष्य. त्यांनी इथे म्हटलंय कसं समर्थाने यावं, आपल्याला खरंच संस्थांनी वेळ झालीच आहे, पण एवढं करून थांबूया आपण. तर त्यांनी जे म्हटलंय ना की व्युत्पन्न आणि वितरागी, असाच व्युत्पन्न पंडित आहे, असाच वैराग्यशील मनुष्य आहे. आता ब्रह्मज्ञानी आहेत की नाही माहित नाही, पण देवीचे अत्यंत निस्सीम उपासक आहे आणि त्याच्याबरोबर महायोगी कर्मयोगीच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण भविष्य सांगो लागे जनी तो एक पडत मूर्ख, समर्थांनी म्हटलंय, पण ते सांगायला लागले. आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा
जी आदराची भावना होती ना ती आमच्यासारख्या सामान्य माणसाची नष्ट झाली. का नष्ट झाली? त्या परभणीसारख्या भागामध्ये एका स्त्रीला मुलबाळ होत नव्हतं. त्यांनी तिची पत्रिका पाहिली, सगळं कुंडली मांडली वगैरे वगैरे, तिला सगळं सांगितलं आणि सांगितलं जिथे ते मानवत सारख्या गावामध्ये ते प्रकरण घडतात ना तेच परभणी, त्याच भागामध्ये त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं, काहीतरी विकृत उपचार सांगितले की तू नग्न स्थितीमध्ये रस्त्यावरून जाऊन देवाचं दर्शन घे. म्हटलं हा एवढा पंडित, एवढा ज्ञानी, एवढा चांगला मनुष्य हे असले उपाय सांगतो. आणि तेव्हा मी आमच्या माधवराव आजेगावकर म्हणून आहे त्यांच्याकडे ते त्यांना बोलवत म्हटलं हे बंद करा. एखाद दिवशी म्हटलं तुमच्या अंगाशी येईल की अशा माणसं, कारण काय आहे एकदा माणूस कोणत्या पायरीवरून घसरतो आणि का घसरतो त्याचं उत्तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये दिलं. त्यांनी सांगितलं एखादा मनुष्य फार श्रेष्ठतेला आणि योग्यतेला पोचला की इंद्राला असं वाटतं की हा आता माझ्या कळपातून देवाच्या कळपात जाणार, की आता हा सामान्य माणसा तो त्याची परीक्षा घेतो. म्हणाले इंद्र परीक्षा घेतो त्याची की आता हा आमच्या जन्ममृत्यूच्या चक्रात असलेला एक जे आमचा एक मतदार फुटला तो चालला तिकडे देवाच्या पक्षामध्ये, तर तो जाऊ नये याकरता जी काही बुद्धीचा भ्रम निर्माण होतो तो जो भ्रम आहे तो ईश्वर कृपेशिवाय दूर होत नाही. आणि समर्थांनी ते सगळं फार सावधपणे इथे सांगितलं की ही मोठी मोठी माणसं पहिल्यांदा खूप चांगली असतात, खूप साधनेने मोठी होतात आणि नंतर का विपरीत वागायला लागतात. त्याचं कारण असं आहे की ती साधना त्याच विशुद्ध पातळीवरती टिकवण्याकरता आणि त्याच मार्गाने अगदी ज्याला धैर्याने पुढे, ते शब्द कुठेही वापरला आपल्याकडे उपनिषदांमध्ये ते धीराहा असंच म्हटलं की ते धैर्यशाली पुरुष आहे की ज्यांनी एक मार्ग पत्करला आणि त्या मार्गावरून ते तसेच जातात. ते काय आमच्यासारखे नाही आपलं प्रपंचात जमेल ते करा, त्याला कशाला तो इंद्र म्हणतोय तू आमच्याच कळपातला. पण जो असा आहे की जो इतका पुढे जाणार आहे, आणि त्यामुळे समर्थ म्हणाले की हे फार वाईट आहे, कितीही भविष्य कळत. म्हणजे कुणी साधू पाहिलं की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारायला येतो की तुम्ही आमचं काय होईल, कबचं कल्याण होईल का, आम्हाला काही त्रास होईल का, काय उपाय सांगा, तोडगे सांगा, मंत्र सांगा, याच्याकरताच आम्हाला साधू पाहिजे. समर्थ म्हणतात तो असा झाला की त्याचं वाटोळं झालं हे समजा. त्यामुळे समर्थांनी सांगितलं की तो एक पडत